नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन जाहिरात आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामची। तर बघा ग्रुप सी साठी पोस्ट आहेत, ग्रुप सी च्या पोस्ट आहेत आणि ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे 27 जानेवारी 2024 पासून। हे बघा इथं ॲडव्हर्टाइज येते, हे बघा 27 जानेवारी 2024 पासून चालू झालेलं आहे। ते बघा, तर बघा तुम्हाला इथं फॉर्म, इथं रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, इथं जनरल इन्स्ट्रक्शन, इथं बघा रिक्रुटमेंट बघा किती आहे, रिक्रुटमेंट बघा किती आहे। खूप चांगल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम आहे, त्याच्यामुळे इथं पेमेंटसुद्धा छान भेटणार आहे। हे बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे। इथं बघा पोस्ट, बघा इथं पोस्ट दिलेले आहेत। हे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल टू फिल अप द फॉलोइंग ग्रुप सी वॅकन्सी थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट। म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, सरळ सेवा भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती आहे। तर पोस्ट दिलेले आहेत बघा, लोअर डिव्हिजन क्लार्क, लोअर डिव्हिजन क्लार्क साठी बघा 18 ते 27 वर्षे एज लिमिट आहे। पोस्ट बघा जनरल साठी 6 जागा आहेत, SC साठी 2 आहेत, ST साठी 1 आहे आणि OBC साठी 5 आहेत। कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। बघा टोटल पोस्ट बघा 16 आहेत, किती आहेत? 16 टोटल पोस्ट आहेत। स्टेनोग्राफर, हे बघा भरपूर जागा आहे इथं। स्टेनोग्राफर साठी विद्यार्थी मित्रांनो एकच जागा आहे, हो जनरल साठी एकच जागा आहे। मल्टीटास्किंग साठी बघा विद्यार्थी मित्रांनो 151 जागा आहेत, किती? 151 जागा आहेत। टोटल पोस्ट किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 198 टोटल पोस्ट आहेत। त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग साठी किती आहेत? 151 जागा आहेत। जनरल साठी 78 आहेत, SC साठी 1 आहे, OBC साठी 5 आहेत, ST साठी 52 आहेत आणि 15 किती EWS कॅटेगरीला 15 आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो चांगल्या जागा निघालेल्या आहेत। इथं बघा तुम्हाला एक नोटीस दिलेली आहे, ती नोटीस पण चेक करून घ्यायची। द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीड टू बी फिल्ड ऑनलाईन ऑन वेबसाईट। या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे अँड द डेट ऑफ सबमिशन 21 डेज। म्हणजे आता 27ला जर स्टार्ट झालेला आहे तर 21 दिवसाच्या आत फॉर्म फिलअप करून सबमिट करायचा आहे। म्हणजे 16 ते 17 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आणि वेबसाईट 21 दिवसापर्यंत चालू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा पोस्टनुसार क्वालिफिकेशन बघा, इथं बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन, इथं माहिती दिलेली आहे, इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। इथं बघा तुम्हाला पोस्ट वाईज इलिजिबिलिटी, तुमची पात्रता दिलेली आहे। हे बघा लोअर डिव्हिजन क्लार्क, लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी बघा, लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी 12th पास, काय पाहिजे? 12th पास पाहिजे फ्रॉम बोर्ड, म्हणजे स्टेट बोर्डचं 12th पास पाहिजे आणि स्किल टेस्ट पाहिजे। स्किल टेस्टसाठी बघा टायपिंग कुठली पाहिजे? स्पीड 35 पाहिजे, 35 इंग्लिश पाहिजे, टायपिंग 35 इंग्लिश पाहिजे आणि हिंदी पाहिजे 35 इंग्लिश आणि 30 हिंदी ऑन कम्प्युटर। टाइम अलॉट 10 मिनिट, 35 WPM and 30 WPM करस्पॉन्डेड। हे बघा इथं तुम्हाला टायपिंग पाहिजे 35 इंग्लिश आणि 30 हिंदी। इथं स्टेनोग्राफरसाठी बघा, स्टेनोग्राफरला सुद्धा 12th पास पाहिजे आणि डिक्टेशन वगैरे त्यांच्या पोस्टनुसार त्यांचं स्टेनोग्राफरचं हे बघा इतर त्यांची पात्रता दिलेली आहे स्टेनोग्राफरसाठी। इथं बघा सगळ्यांची 12th पास आहे, 12th पास। इथं बघा सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, इथं सुद्धा 12th पास आणि 2 year एक्सपिरियन्स पाहिजे फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड ऑर्गनायझेशन ऑफ अंडरटेकिंग द ट्रेड। कुकसाठी बघा 12th पास पाहिजे आणि 2 year एक्सपिरियन्स फ्रॉम अ ऑर्गनायझेशन अंडरटेकिंग, म्हणजे याच्यामधला सुद्धा कुकमधला तुम्हाला 2 yearचा एक्सपिरियन्स पाहिजे, 12th पास पाहिजे आणि इथं बघा ITI पण झालेला पाहिजे। कुक फ्रॉम अ इन्स्टिट्यूट, म्हणजे कुकचा पण तुम्हाला ITIचा ट्रेड झालेला पाहिजे, 2 year एक्सपिरियन्स फ्रॉम अ
म्हणजे 2 वर्षाचा अनुभव, या फील्डमधला तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव सुद्धा पाहिजे. आणि मेन म्हणजे 12th पास पाहिजे. इथे सुद्धा 12th पास आणि एक्सपिरियन्स पाहिजे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सिव्हिल मोटर ड्रायव्हर, इथं सुद्धा 12th पास. मस्ट प्रोसेस द सिव्हिलियन ड्रायव्हिंग लायसन ऑफ द हेवी व्हेकल. आणि याच्यासाठी तुम्हाला एक हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला गाडी चालवण्याचा. आणि हेवी व्हेकलचा पाहिजे, जड वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे 2 वर्षाचा. इथं बघा कारपेंटरसाठी सुद्धा 12th पास पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा कारपेंटरचा एक्सपिरियन्स पाहिजे 2 वर्षाचा. आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पास सर्टिफिकेट ॲज कारपेंटर फॉर्म, म्हणजे तुम्हाला एक याचं हे पण पाहिजे, सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे कारपेंटरचं इन्स्टिट्यूटचं. फायरमॅनसाठी बघा इसेन्शियल, इथं 10वी पास पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन फ्रॉम रिकॉर्डिंग बोर्ड. मस्ट प्रोसेस द सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ हेवी व्हेकल. इथं सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे जड वाहनाचं. हे बघा सगळं क्वालिफिकेशन इथं वगैरे सर्व दिलेलं आहे. इथं तुमची फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे फायरमॅनसाठी. त्याच्यामध्ये बघा हाईट विदाउट शूज 160 सेंटीमीटर, प्रोव्हाइडेड द कॉन्शियस ऑफ 2.5 सेंटीमीटर इन द हाईट. तुमचं तिथं मेडिकल चेकअप सुद्धा होणार आहे, म्हणजे तुमचं हे फिजिकली फिटनेस सुद्धा होणार आहे फायरमॅनसाठी. फायरमॅन या पोस्टसाठी तुमचं फिजिकल चेकअप होणार आहे. आणखी बघा टेक्निकल अटेंडंट बॅकर्स, इथं सुद्धा हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची पोस्टनुसार तुमची पात्रता बघून घ्या. ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी पात्रता बघून घ्या. इंडस्ट्रियल याच्यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे आणि 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे. बेकर्स याच्यामधलं तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे. आता टेक्निकल अटेंडंट सायकल रिपेअर याच्यामध्ये सुद्धा 10वी पास पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स पाहिजे. सर्व पोस्टला एक्सपिरियन्स पाहिजे आणि 12th पास. काही पोस्टसाठी 12th पास आणि काही पोस्टसाठी 10th पास आहे. हे बघा सर्वांनी इथं चेक करून घ्यायचा पात्रता काय काय आहे तर पोस्टची. मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा 10th पास पाहिजे, 10वी पास पाहिजे. मल्टीटास्किंग स्टाफसाठीच फक्त 10वी पास पाहिजे ओनली विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बाकी स्टाफसाठी 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे, कुणाला तर ITI पास झालेला पाहिजे. फक्त मल्टीटास्किंग स्टाफसाठी जागा पण भरपूर आहेत. 151 जागा आहेत, 151 जागा आहेत. आणि 10th क्लास पास पाहिजे, फक्त 10th क्लास पास पाहिजे. आणि जागा पण भरपूर आहेत. इथं बघा तुम्हाला हे दिलेलं आहे, हे सर्व रीड करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि खूप छान जागा निघालेल्या आहेत. सेंट्रल एक्झामच्या जागा आहेत. पगार वगैरे पण छान असतो सेंट्रल एक्झामला. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सूचना पण दिलेली आहे. सभी को यह सूचित किया जाता है कि NDA खड़गवासला पुणे में असैनिक ग्रुप C कर्मचारियों के पदों के लिए भर्ती की जा रही है. इस भर्ती प्रक्रिया के दौरान कोई भी पैसों का लेन देन नहीं होता है. अगर किसी उम्मीदवार से कोई भी प्रकार की रिश्वत की मांग की गई हो तो वह उम्मीदवार तुरंत उसकी सूचना NDA के प्रशासनिक अधिकारियों को इस वेबसाईट पर करे. बघा नोटीस पण आहे, नोटीस पण वाचून जायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामची जाहिरात आहे. खूप चांगल्या पोस्टसाठी आहे आणि पगार सुद्धा खूप चांगला असतो. ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी या वेबसाईटवरती जाऊन आपला फॉर्म 21 दिवसाच्या आत फॉर्म भरायचा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे लेटेस्ट त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. चांगली पोस्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम आहे.